जय महाराष्ट्र. मी ज्योती फणसे. एंटरटेनमेंट टॉप 20 मध्ये आपलं स्वागत. पुढच्या काही मिनिटात आपण घेणार आहोत एंटरटेनमेंट विश्वातल्या 20 घडामोडींचा आढावा. सुरुवात करूयात एंटरटेनमेंट टॉप 20 ला. अमिताभ बच्चन यांनी सॅमसंगवर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधलाय. अमिताभकडे सॅमसंगचा गॅलेक्सी नोट 7 हा स्मार्टफोन आहे. सदोष बॅटरीमुळे गेल्या काही दिवसात हा फोन पेट घेतोय. त्यामुळे अमिताभनं ट्विटरवरून सॅमसंग कंपनीकडे दाद मागितली आहे. बाहुबली या 2015 मधील ब्लॉकबस्टर सिनेमाचा सिक्वेल बाहुबली दी कन्क्लुजनचा फर्स्ट लुक रिलीज केलेला आहे आणि सिनेमाचे दिग्दर्शक एस राजामौली यांनी हैदराबादेत पत्रकार परिषद घेतली आणि त्यात याविषयीची माहिती दिली आहे. सध्या शाहरुख खान हा इम्तियाज अलीच्या द रिंगची शूटिंग करतोय. येथील शूटिंगमधील लंच दरम्यानचा फोटो शाहरुखनं शेअर केलाय. सेटवर लंच ब्रेक तुम्ही अशी कुठलीही गोष्ट खाऊ शकता जी इतकी भयावह दिसत असेल आणि ज्याला 3 हृदय असतील असं कॅप्शन त्यानं दिलेलं आहे. आता ही स्टारफिश सारखी दिसणारी डिश खरोखरच शाहरुखनं ट्राय केलेली आहे की नाही हे तर ठाऊक नाही, पण ही डिश ट्राय करणं शाहरुखसाठी सोपं नक्कीच नसणार इतकं खरं. किंग खान सोनू सूदच्या मदतीला. सोनू आणि फराह खानचा आगामी सिनेमा तुतुक तुतुक तुतियामध्ये पाहुणे कलाकार असणार आहेत. या सिनेमात प्रभुदेवा आहे. विशेष म्हणजे या सिनेमाच्या प्रोमोमध्ये शाहरुखचा आवाज आहे. ही फिल्म प्रमोट करण्यासाठीही शाहरुख आणि फराह खास वेळ देणार आहेत. किंग खानच्या दिलदारपणामुळे सोनू देखील खुश आहे. रणबीर आणि कतरिनाच्या नात्यात आलेल्या दुरावानंतर या दोघांनीही एकमेकांना टाळणं पसंत केलेलं आहे. आपापल्या कामांमध्ये हे दोन्ही कलाकार सध्या व्यग्र आहेत, पण कतरिनानं तिच्या जीवनात घडलेल्या या प्रसंगापासून सावरण्यासाठी एक नवा तोडगा काढल्याचं कळतंय. ब्रेकअपमधून सावरण्यासाठी कतरिनानं वास्तुशास्त्राचा आधार घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पतोडी येथील नवाबांची सून असलेल्या आणि चित्रपटसृष्टीमध्ये 80 वर्षांपेक्षा जास्त कार्यरत असलेल्या कपूर घराण्याचा वारसा सांगणाऱ्या करीना कपूर हिची वार्षिक कमाई 6 कोटी, 7 कोटी की 10 कोटी. पण आयकर विभागाकडे सादर झालेल्या तिच्या विवरणपत्रानुसार करीनाची गेल्या आर्थिक वर्षातील एकूण मिळकत फक्त 7 लाख रुपये इतकी आहे. हे विवरणपत्र पाहून खुद्द करीनाला देखील आश्चर्याचा धक्का बसलाय. भारतात पाकिस्तानी गायक आतिफ असलम याची होणारी एक कॉन्सर्ट रद्द करण्यात आलेली आहे. 15 ऑक्टोबर रोजी आतिफची हरियाणाच्या गुडगावमध्ये कॉन्सर्ट होणार होती. मात्र उरी हल्ल्यानंतरच या कॉन्सर्टवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. शाहिद कपूर सध्या त्याच्या मुलीसोबत जास्त वेळ घालवतोय. त्यामुळे सध्या शाहिद आणि मीराच्या जीवनात आनंद आहे असंच म्हणावं लागेल. नुकतंच शाहिदच्या मिशा या मुलीला भेटण्यासाठी आलिया भट्टनं शाहिदच्या घरी भेट दिली. गेल्या बऱ्याच दिवसांपासून आलियानं शाहिदच्या मुलीला भेटण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती. दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या नावावर कास्टिंग काउचचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक बाब आता उघडकीस आली आहे. या संदर्भात विशाल यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असल्याचं देखील कळतंय. विशाल भारद्वाज यांच्या रंगूनंतर अतिशय बोल्ड सिनेमा बनवणार असून यात शाहिद कपूर लीड रोलमध्ये असेल. काही महिन्यांपूर्वीच भारताचा नागरिक झालेला गायक अदनान सामी यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्याचं अभिनंदन केलंय. दहशतवाद विरोधात पंतप्रधान मोदी आणि भारतीय सैन्याच्या कामगिरीचं अदनाननं कौतुक केलंय. श्रीदेवीचा गाजलेला सदमा हा चित्रपट नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा आहे आणि या रिमेकच्या निमित्तानं सदमा चित्रपटामध्ये श्रीदेवीनं साकारलेल्या भूमिकेसाठी परिणीती चोप्रा आणि आलिया भट्ट या दोघींची नावं चर्चेत आहेत. जय भानुशालीला डेंग्यूचा ताप आला असल्यामुळे तो 5 दिवस रुग्णालयात भरती होता. मात्र आता जय घरी परतलाय. द व्हॉइस इंडिया किड्स या शो मध्ये एका भागाचं सूत्रसंचालन करू शकला नाही. मात्र आता लवकरच तो पुन्हा शूटिंगला हजर राहणार आहे. स्टार किड नव्या नवेली नंदा हिचं अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकतंच ती पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे. तिचे फ्रेंडसोबतचे नाईट आउटचे काही फोटोज जे आहेत ते
आउट करण्यात आलेला आहे। ती या फोटोमध्ये एकदम कूल लुकमध्ये दिसते। ती बॉलिवूडमध्ये केव्हा डेब्यू करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मुन्ना भाई MBBS आणि लगे रहो मुन्ना भाई नंतर सर्वांनाच प्रतीक्षा आहे ती मुन्ना भाई 3 ची। पण प्रेक्षकांची प्रतीक्षा आता लवकर संपणार आहे। पुढील वर्षी मुन्ना भाई 3 येणार असल्याचं V2 विनोद चोपडा यांनी स्पष्ट केलंय। पुढील आठवड्यात इंडियन सॉकर लीगचा थाट सुरू होणार असून लीगच्या तिसऱ्या हंगामाला 1 ऑक्टोबरला सुरुवात होत असून भव्य समारंभाचं आयोजन गुवाहाटीच्या इंदिरा गांधी स्टेडियमवर करण्यात आलंय। या कार्यक्रमात जॅकलिन फर्नांडिस, आलिया भट्ट आणि वरुण धवन यांचा जलवा पाहायला मिळणार आहे। जॅकलिन, आलिया आणि वरुण हे तिघेही ISLच्या उद्घाटनासाठी जोरदार तयारी करतायत। ज्येष्ठ अभिनेत्री नीलकांती पाटेकर आता छोट्या पडद्यावर पदार्पण करतेय। गोठ या नव्या मालिकेत त्या बयो आजी ही करारी व्यक्तिरेखा साकारताना दिसतील। उमेश कामत आणि स्पृहा जोशीच्या अ पेइंग घोस्ट या सिनेमानं सगळ्यांची मनं जिंकली होती। मात्र आता चर्चा आहे या सिनेमाच्या सिक्वेलची। लवकरच अ पेइंग घोस्ट पार्ट 2 या आपल्या भेटीला येणार असून सध्या त्याच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे। अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जीनं कॉमेडी नाईट्स बचाव या कार्यक्रमामध्ये सावळ्या रंगावरून आपली खिल्ली उडवली गेल्याची बाब उघड केली आणि यानंतर प्रसार माध्यमं आणि नेटिझन्सनी देखील हा मुद्दा उचलून धरला। या प्रकरणाचं गांभीर्य पाहता कलर्स वाहिनीनं त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून या अभिनेत्रीची माफी मागितली आहे। टॉम अँड जेरी यांची झकास जोडी आता पुन्हा एकदा 2 मराठी कलाकार नव्यानं घेऊन येत आहेत। मृण्मयी देशपांडे आणि ललित प्रभाकर ही फ्रेश जोडी रंगभूमीवर जुनंच नाटक पुन्हा एकदा गाजवण्यास सज्ज झाले आहेत। कॅन्डिड गप्पा हा असा वेब शो लवकरच आपल्या भेटीस येतोय। या वेब शो मध्ये सई ताम्हणकर आणि वंदना गुप्ते आपल्याला दिलखुलास अंदाजात गायिका आणि अभिनेत्री मैथिली पालकरशी गप्पा मारताना दिसणार आहेत। सईनं या शो दरम्यान गप्पांच्या ओघात तिची खूप सारी गुपितं उघड केल्याचं देखील समजतंय। आणि यासह एंटरटेनमेंट टॉप 20 मध्ये वेळ झाला इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त।